दर्शक हो, श्रोते हो आणि मित्र हो, मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधत आहोत. पंढरपूरचे सुप्रसिद्ध असे आयुर्वेदाचार्य डॉक्टर सौरभ सुभाष सोनवणे यांच्याशी सुवर्णप्राशन या पद्धतीवर आपण त्यांच्याशी चर्चा करतो आहोत, संवाद साधतो आहोत. सौरभजी, मागील 3 प्रश्नामध्ये सुवर्णप्राशनामधील घटक कोणते आहेत, ते नेमके केव्हा सुरू झालेले आहेत याबद्दल आपली चर्चा झाली, ओहापोहा झाला. परंतु सुवर्णप्राशन ही उपचार पद्धती नेमकी कधी करावी आणि त्या वेळेसच करण्याचे फायदे काय आहेत, तर याबद्दल आम्हाला आणि आमच्या दर्शकांना सांगा. अतिशय चांगला असा प्रश्न आहे. तर सुवर्णप्राशन कधी करावं, तर जो आपला काश्यप संहिता जो ग्रंथ आहे की ज्याच्या मध्ये आपल्या या सुवर्णप्राशनचा उल्लेख आलेला आहे, तर काश्यप संहितेच्या संदर्भाप्रमाणे सुवर्णप्राशन हे रोज करावं. म्हणजेच पुष्य नक्षत्रा दिवशी सुवर्णप्राशन हे चालू करून सलग 6 महिने तरी, किमान सलग 6 महिने तरी सुवर्णप्राशन करावं, असं काश्यप संहिता ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. सलग 6 महिने किमान जर सुवर्णप्राशन आपण केलं तर ज्या मुलांना आपण सुवर्णप्राशन केलेलं आहे ती मुलं श्रुतधर होतात. श्रुतधर म्हणजेच काय की एकदा ऐकलेलं मुलं कायम लक्षात ठेवणारी होतात. म्हणजे त्यांची स्मरणशक्ती किंवा बुद्धिमत्ता एवढी तल्लख होते. पण जर तुम्हाला रोज जर सुवर्णप्राशन देणं शक्य नसेल, म्हणजे आजच्या फास्ट लाईफमध्ये प्रत्येकाला शक्य होतं असं नाहीच, तर त्यांनी प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्रा दिवशी सुवर्णप्राशन द्यावं. आता पुष्य नक्षत्रा दिवशी का द्यावं, तर पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांमध्ये शुभ मानलेलं आहे आणि पुष्य नक्षत्रा दिवशी जे आपल्या सुवर्णयुक्त औषधी आहेत त्याचा गुणधर्म पण अधिक चांगला दिसून येतो. त्यामुळेच आपण बघतो गुरुपुष्यामृतला वगैरे सोने खरेदीचं महत्त्व आहे. त्याच पद्धतीने सुवर्णयुक्त जे औषधी आहेत त्याचा पण पोषक अंश किंवा त्यातले औषधी गुणधर्म हे वाढलेले दिसून येतात. त्यामुळे पुष्य नक्षत्राच्या दिवशी तरी जरूर द्यावं. पण आपल्या जो आयुर्वेदीय संदर्भ ग्रंथामध्ये उल्लेख आहे त्याप्रमाणे सुवर्णप्राशन हे रोज दिलं तर जास्ती चांगलं आहे. मग त्याची वेळ कोणती असावी साधारणतः? आपण सुवर्णप्राशन हे सकाळी अनुषपोटी, म्हणजे मुलांना काही खाऊ घालण्याआधी देणं जास्त प्रभावशाली आहे. त्यामुळे सकाळी अनुषपोटी काही मुलांना बाकी काही खाण्याआधी पहिल्यांदा सुवर्णप्राशन द्यावं. म्हणजे नित्यनेमान जर 6 महिने सुवर्णप्राशन केलं तर त्याची प्रगती खूप छान, खूप चांगली आहे. म्हणजे खूपच श्रेष्ठ आहे ते जर केलं तर. पण ज्यांना हे जमत नाही त्यांनी किमान महिन्याला पुष्य नक्षत्राला तर ते नक्षत्राच्या दिवशी तरी द्यावं की ज्यावेळी त्याच्या मुलामध्ये, त्यांच्या मुलामध्ये असेल, मुलीमध्ये असेल, जे एक सकारात्मक बदल त्यांना पाहायला मिळेल. सकारात्मक बदल निश्चित दिसते. सुवर्णप्राशन चालू केल्यानंतर तुम्ही बदल कसे घडणार किंवा कसे तुम्हाला कळणार की आपल्या मुलात बदल घडलेले आहेत का नाही, तर तुम्ही सुवर्णप्राशन चालू केल्यानंतर तुमची मुलं आणि त्याच वयोगटाची इतर जी मुलं आहेत आपल्या नातेवाईकांमध्ये असतील, वर्गातले असतील, तर यांच्यापेक्षा आपल्या मुलामध्ये होणारी प्रगती तर तुम्हाला सहज दिसून येईल. त्यावरून तुम्हाला सहजपणे लक्षात येईल की सुवर्णप्राशन चालू केल्यानंतर मुलामध्ये आपल्या किती सकारात्मक बदल घडून आलेले आहेत आणि मुलांना किती त्याचा फायदा झालेला आहे. म्हणजे जे आमचे दर्शक आहेत मुलांच्या विषयी सजग आहेत त्यांनी विशेषतः या गोष्टीची दखल घेतली पाहिजे आणि सुवर्णप्राशन हा उपचार नक्कीच केला पाहिजे. प्रत्येक मुलाला सुवर्णप्राशन दिले पाहिजे. त्याचमुळे आपण म्हणतो पण की आयुर्वेदाचं वरदान सुवर्णप्राशनला त्यासाठीच म्हणतो आणि आम्ही पण म्हणतो की 2 थेंब बाळाला त्या सुवर्णप्राशनाचे वरदान लाभेल आरोग्य आणि बौद्धिक विकासाचे. खूप छान माहिती डॉक्टर साहेब, धन्यवाद.